सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. भीमा कोरेगाव मानवंदनासाठी जत तालुक्यातून मोठा सहभाग. 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्यस्तंभ येथे मानवंदना देण्यासाठी जत तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तालुक्यातील विविध गावांतून बस, 4 व्हीलर तसेच खासगी वाहनांच्या ताफ्याने नागरिक भीमा कोरेगावकडे रवाना झाले होते. या मानवंदना कार्यक्रमासाठी वळसंग गावातील माजी सरपंच सदाशिव कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अशोक कांबळे, कोळगिरी गावाचे उपसरपंच वसंत कांबळे व ग्रामपंचायत सदस्य रमेश बाबर यांच्यासह अनेक महिलांचा विशेष सहभाग होता. तसेच कसबेसर, गौतम सरजे, राहुल कांबळे, देवनाळ, श्रीकांत कांबळे, श्रीशैल कांबळे, वळसंग तसेच सनमडीकर मॅडम, सनम आदींसह विविध गावांतील कार्यकर्ते व महिला मंडळे मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. मानवंदना कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाज प्रबोधन, सामाजिक एकोपा आणि इतिहासाची जाणीव ठेवत नागरिकांनी शौर्यस्तंभाला अभिवादन केले. या उपक्रमासाठी माजी सरपंच सदाशिव कांबळे, उपसरपंच वसंत कांबळे, महिला दक्षता समितीच्या सदस्या शोभा कांबळे व सुमित्रा शिवशरण, वळसंग यांचे मोलाचे योगदान लाभले. सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असलेले हे नेतृत्व दरवर्षी गावातून वाहनांची व्यवस्था करून नागरिकांना मानवंदनेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यास प्रेरित करत असल्याचे विशेष उल्लेखनीय ठरले. भीमा कोरेगाव मानवंदना कार्यक्रमामुळे जत तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांमध्ये सामाजिक ऐक्य अधिक दृढ झाले असून इतिहासाविषयीचा अभिमान व प्रेरणा वाढल्याचे स्पष्टपणे दिसून आले. शूरवीरांनी जे महार रेजिमेंट होतं, सगळेच काही महार नव्हते, परंतु बहुसंख्य महार होते. काही मुस्लिम होते, काही मराठा होते, काही इतर जातीचे देखील सैनिक आपल्या त्या महार रेजिमेंटमध्ये सिद्धनाथ महार यांना ते साथ देत होते. आणि त्यावेळेला आपल्या 500 महार सैनिकांनी 28,000 पेशवा ब्राह्मण सैनिकांचा तिथं खात्मा केलेला आहे. आणि त्याचंच एक प्रतिकात्मक रूप म्हणून किंवा त्या शौर्याचा दिन साजरा व्हावा किंवा त्या महार सैनिकांचं जे काही नाव आहे हे नाव टिकलं पाहिजे, ह्याच्यासाठी इंग्रज सरकारनं त्यावेळेला 1 जानेवारी 1818ला त्यांनी एक विजयस्तंभ उभा केलेला आहे. आणि त्या विजयस्तंभाला आपण मानवंदना देण्यासाठी इथं आपण येत आहोत. या लढाईच्या पाठीमागे देखील काही कारणं होती. छत्रपती संभाजी महाराज जे आपल्या स्वराज्याचे युवराज होते, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र युवराज छत्रपती संभाजी महाराज यांची जी काही क्रूर हत्या झालेली होती, त्याचबरोबर राजे प्रतापसिंह भोसले यांचं देखील त्यावेळेला त्यांनी नजर कैदेमध्ये ठेवलेलं होतं. राजे प्रतापसिंह भोसले यांना देखील शाळेमध्ये जाण्यास परवानगी नव्हती. त्यांच्या मातोश्रीने त्यांना शिक्षण शिकवलेलं आहे, जी काही शाळा आहे ती त्यांना शिकवलेली आहे. पुढे जाऊन बाबासाहेबांचं ज्या शाळेमध्ये ॲडमिशन झालं साताऱ्याच्या, त्या शाळेचं देखील नाव प्रतापसिंह महाराज भोसले असंच होतं. आणि ज्या प्रतापसिंह महाराजांना ज्या ब्राह्मणांनी शिक्षण नाकारलं होतं, ज्यांना शाळेमध्ये जाऊ दिलं जात नव्हतं, त्याच प्रतापसिंह भोसले महाराजांनी शाळा काढलेली होती. आणि त्या शाळेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा पहिलेचा प्रवेश बाबासाहेबांनी त्या शाळेमध्ये घेतलेला होता. तर बघा, आजचा हे जे लढाईचं जे आहे, आजचा तो दिवस आहे 1 जानेवारीचा. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, अरे तुझ्यासारखे मी 56 बघितले आहेत जा. तर 500 गुणिले 28,000 ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला एकाच्या वाटणीला 56 जण येतात, 56 जण येतात. आणि म्हणून त्यावेळेपासून आम्ही तुझ्यासारखे 56 बघितलेले आहेत जा, अशा पद्धतीचे म्हण त्यावेळेपासून पडलेले आहे. तर आपण या इथून आता जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.